ठिकाणी जेव्हा अजित काकांची आणि माझी भेट होईल तेव्हा हा माझा लढा जो मी आत्ता त्या ठिकाणी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताट मानेले मी तिथं उभा राहील आणि नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील लढलास बरं का. आणि या गोष्टी ऐकण्यासाठीच हा जो छोटासा लढा पण महत्त्वाचा लढा त्या ठिकाणी मी व सर्वांनी तिथं हातात घेतलाय तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही. तो कितीही मोठा असला आणि कुणी काय असलं तरी आम्ही घाबरणार नाही. त्याच्याच बरोबर मला काकींना या ठिकाणी सांगायचं, काकी तुमच्या राजकीय पुढच्या प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्यांचं तुमच्या या पुतण्याचं जिथं कुठं तुम्हाला मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी सदैव त्या ठिकाणी तयार असेल. एवढंच या ठिकाणी सांगतो, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. पण आमच्या या काकांच्या विचारावर, काकांच्या स्टाईलनी मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी काम करत राहील. धन्यवाद. रामकृष्ण.